नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत राजगिरा लाहीचा चिवडा। उपवासासाठी एकदम खास, पटकन होणारा, अगदी कमी तुपामध्ये छान कुरकुरीत, अगदी मधल्या वेळेला खायला एकदम मस्त। चला तर मग बघू काय काय लागतं। त्यासाठी मी इथे घेतले 100 ग्रॅम लाह्या, राजगिऱ्याच्या लाह्या, मखाने, काजू, दाणे आणि बदाम। तुम्हाला काजू बदाम नको असतील नाही टाकले तरी चालेल। सर्वात आधी आपण मखाने भाजून घेणार आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालते। आता आपण मखाने भाजून घेऊ। छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। श्रावण महिना म्हटलं की काही ना काही उपवास असतातच। मखाने छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते। आता गॅस बंद करते आहे। मखाने छान झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे। त्या तुपामध्ये दाणे तळून घेणार आहे। आता आपण हे दाणे काढून घेऊ। आता कढईमध्ये थोडंसं तूप आहेच आधीचं, त्यामध्ये काजू पण तळून घ्यायचे आहे आणि बदाम पण। हे मी दोन्ही एकत्रच तळून घेते आहे। हे बघा, हे झालं आहे। याला पण आता आपण काढून घेऊ। कढईमध्ये तूप आहेच थोडंसं, त्याच तुपामध्ये आता आपण घालून घेणार आहोत जिरं। अर्धा चमचा जिरं घातलं। आता त्याच्यामध्ये मखाने घातले आहे। आता गॅस बंद केलेला आहे। त्यात लाह्या घालून घ्यायच्या आहे राजगिऱ्याच्या। कढई छान गरम आहे, त्याच्यामुळे त्याच गरम याच्यावर करणार आहोत। गॅस बंद केला आहे मी। आता याच्यामध्ये आपण जे तळून घेतले होते दाणे, काजू, बदाम ते पण घालायचं आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे। तुम्ही हे एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते। आता आपण मीठ घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठ। मीठ अगदी थोडं लागतं याला। खायला एकदम कुरकुरीत मस्त लागतो चिवडा हा। आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मिरेपूड घातली। पुन्हा व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे। हा झाला तयार राजगिरा लाहीचा चिवडा। नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।